चिमणींच्या वगैरे कशाचे तरी पिल्ल आहे जे की आमच्या शेतामध्ये आहेत. तर बघू का त्यांची मदर वगैरे येते का नाही काय माहित नाही मला. आमचे बापू ते थंड गार नाही का आपलं ज्यूस प्यायला लागलेत काय ते कोल्ड्रिंक भेट द्या आणि असे डार्लिंग वगैरे खायला चालू करा. तर याला एक चष्मा लागलेला आहे मित्रांनो. घेतलं शॉक होता मग घेतलो घरी नेऊन ठेवायचं आता काय तर जवळपास बॅडमिंटन खेळलं जातं, क्रिकेट खेळलं जाते, पण सर्वांचं आवडतं जे आहे ते व्हॉलीबॉल आहे. तर मित्रांनो आज आपल्या अभिगिरीने आपल्यासोबत चॅलेंज लावलेलं आहे की तो छान ब्लॉग करतो का मी करतो असं ठरलेलं आहे. तर पुढील संपूर्ण ब्लॉग आपला अभिगिरी शूट करणार आहे. तर शेवटी नक्की कमेंटमध्ये कळवा की आपण छान करतो की अभिगिरी छान करतोय. ओके. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनल वरती. तर आता वाजलेले आहेत जवळपास 4 आणि मी उठलोय 3 वाजता. का? कारण मी गावाला आलेलो आहे माझ्या. आणि दुसरी गोष्ट म्हणलं तर गावाला काही काम वगैरे नसतं मला. हे बघू शकता मागे तुम्ही आपलं शेत आहे. पहिली गोष्ट आता आंघोळ वगैरे झाली माझी, तर मी बाहेर आलोय माझ्या मित्रासोबत आहे. तुम्ही बघू शकता इथे प्रवीण माने हा माझा मित्र आहे गावाकडचा. आणि दुसरी गोष्ट म्हणलं तर जवळपास मी 2 ते 2.5 वर्षापासून माझ्या चॅनलवरती ब्लॉग पोस्ट केला नाहीये. त्याचं कारण असं आहे की मी फॉरेक्स ट्रेडिंगच्या याच्याकडे खूप जास्त लक्ष देत होतो. त्यामुळे मला सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह राहण्यासाठी टाइम नव्हता भेटत. तर आता झालेलं आहे, आता मी प्रॉफिटेबल झालेलो आहे, चांगले मी छोटे छोटे प्रॉफिट्स वगैरे करायला लागलेलो आहे. तर त्यामुळे आता मला टाइम पण भेटतोय. आधी कसं व्हायचं, आधी पूर्ण दिवसभर चार्टवरती बसायला लागायचं, कारण तेव्हा एवढं नॉलेज नव्हतं. ते शिकण्यासाठी खूप वेळ घालवला मी. तर आता शिकलोय व्यवस्थित सगळ्या गोष्टी, तर आता टाइम भेटतोय. ओके. तर आता मी काय विचार करतोय की आता परत आपण सोशल मीडियावरती आपले मनोगत म्हणजे आपल्याला काय जमतंय त्या गोष्टी आपण दाखवून एक चांगलं प्लॅटफॉर्म आहे सोशल मीडिया, त्याचा वापर करूया असा विचार केला मी. पहिली गोष्ट उन्हाळा चालू आहे तर ऊन खूप जास्त आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणलं तर आता काय चला तुम्हाला ब्लॉग मध्ये दिसतीलच सगळ्या गोष्टी काय चालू आहे कसं आहे विषय. तर कंटिन्यू राहा ब्लॉग मध्ये. लवकरच आपल्या ब्लॉग मध्ये तुम्हाला अशा गोष्टी समजतील, थोडंफार तरी नॉलेज येईल. ओके. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता ह्याच्या मागे दिसते तुम्हाला, तर हे आपलं शेत आहे. सध्या इथे काय पेरलेलं वगैरे नाहीये, कारण कसं आहे आता उन्हाळा सुरू आहे. उन्हाळ्यामध्ये आपण काय जास्त म्हणजे लावत नाही गावा साईडला. त्या भावाने नाही का तुम्ही बघू शकता इथे कोथिंबीर वगैरे लावलेली आहे. कसे कोथिंबीरला वगैरे पाणी आहे आमच्या शेतामध्ये, विहीर वगैरे आहे, भरपूर पाणी आहे, पाण्याची कमी नाहीये, म्हणून त्यांनी कोथिंबीर वगैरे लावलेली आहे. तर त्यामध्ये गवत जे असतं, गवत म्हणजे जे वेस्टेज म्हणजे कोथिंबीरला जे प्रॉब्लेम करतं त्या गोष्टी काढण्यासाठी आपल्या शेतामध्ये बायका वगैरे आलेल्या आहेत. बघू शकता ते काढणं सुरू आहे सगळ्या गोष्टी, इकडे तुम्ही बघू शकता. तर हे झाल्यानंतर कोथिंबीरला 40 दिवस लागतात कोथिंबीर येण्यासाठी. 30 दिवसामध्ये तुम्हाला चांगला पैसा भेटू शकतो. जसा कोथिंबीरचा भाव असेल तशी तुम्ही चांगली इन्कम करू शकता. तर बघा तुम्ही अशी छोटी छोटी आलेली आहे, अजून थोडीशी मोठी आल्यानंतर आपण हे विकू शकतो आणि चांगले प्रॉफिट्स वगैरे कमवू शकतो. जर कोथिंबीरला भाव असेल तर चांगले पैसे भेटतील. जवळपास हा 1 एकर शेतामध्ये त्यांनी लावलेलं आहे. जवळपास जर चांगला रेट भेटला तर 1 लाखाच्या वरती पण पैसे भेटतील. जर रेट चांगला नाही भेटला 50-60 हजार तरी भेटूनच जातील. किंवा कधी कधी काय होतं, काहीच नाही भेटत, डायरेक्ट आपलं वेस्ट होऊन जातं. म्हणजे एक लक आहे, लक फॅक्टर आहे. त्याचं सीझन बरोबर बघितला पाहिजे, वेळ बघितली पाहिजे, तेव्हा ह्या गोष्टी केल्या पाहिजे. एक सट्टा आहे, सट्टा टाईप आहे कोथिंबीर म्हणजे. जेव्हा जर रेट चांगला लागला तर 5 लाख पण येतील ह्या कोथिंबीरचे 1 एकर मध्ये, असं पण होऊ शकतं. तर बघूया आता आपल्या कोथिंबीरला काय रेट येतो वगैरे वगैरे, सगळ्या गोष्टी समजतीलच लवकर. 15-20 दिवसामध्ये समजून जातील. तर चला मग आता पुढे आता गावामध्ये जाऊ आपण, गावामध्ये काय सुरू आहे. तर तुम्ही बघू शकता हे आपलं शेत आहे, ते समोर जे दिसतंय ते माझं शेड आहे. तिथे गाई वगैरे करण्यासाठी मी ते बांधलेलं होतं. तर चला शेडकडे जाऊया, शेडकडे दाखवतो मी तुम्हाला. तर मी आता चाललोय माझ्या शेडकडे. तर तिथे चिमणींच्या वगैरे कशाचे तरी पिल्ल आहे म्हणजे की आमच्या शेतामध्ये आहेत. तर बघू. तर मित्रांनो मी माझ्या शेडपाशी आलेलो आहे. तर चला आतमध्ये बघूया कसं आहे. तर इथे पक्ष्याची पिल्ल होती 2, तर ते आहेत का बघूया. जवळपास
तर मित्रांनो त्यांना पाणी वगैरे थोडंसं पिले त्यांनी, व्हिडिओ बंद करून पाणी वगैरे पाजलेलं आहे त्यांना. तर आता जातो गावाला, गावामध्ये काय सुरू आहे बघूया. कसंही गाव तुम्हाला दाखवतो आमचं. तर हे झालं आमचं गाईंचा गोठा. हे जे दिसतं तुम्हाला हे कांदे, म्हणजे आपले कांदे प्याज जास्त ते त्यांच्यासाठी शेड मारलेलं आहे माझ्या त्यांनी. तर त्यामध्ये जाळी वगैरे बनवलेली आहे त्यांनी, कारण त्याचं रिझन असं आहे की हवा वगैरे खेळती राहिली पाहिजे, ते सडतात नाही तर असं नाही का बंद वगैरे असेल ना ते तर सडतात, त्यांच्यासाठी हवा वगैरे पाहिजे म्हणून अशी त्यांनी शेड मारलेले आहे. तर ते ह्या शेतामध्ये कंटिन्यू कांदा वगैरेच लावत असतात. तर आता सध्या इथे काही नाहीये, म्हणजे ते लवकरच पाऊस वगैरे पडल्यानंतर इथे लावतील, परत कांदा लावतील किंवा सोयाबीन. तर तुम्ही ही विहीर बघू शकता आपली, सध्या त्यामध्ये पाणी खूप कमी आहे, पण आहे पाणी, भरपूर पाणी आतमध्ये, पण जायला लागेल आपल्याला. आणि हे आहे आपला दुसरा गोठा. ओके, काल इथे बघू शकता इथे खूप मोठी आग लागली होती, त्याचे दिसतंय ना तुम्हाला इथे मोठी आग लागलेली. हे सगळं जळून नाही का हे झालेलं, ती आग पसरत 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 इकडे पण आली होती. हे बघा इथे पण पत्रा वगैरे जळलेला, इथे खूप म्हणजे नुकसान काय नाही झालेलं, पण चांगलीच आग लागलेली इथे पण. तुम्ही मागं बघताय हे नारळाचं झाड आहे, दोन नारळाचे झाड आहे. परत इथे लिंबाचं पण झाड आहे. बघा लिंबू नाही का आपलं लिंबू वगैरे असतं त्याचं पण झाड आहे. परत तर मित्रांनो ही आपली मागं विहीर बघू शकता, ही विहीर आहे, हा आपला मित्र आहे. आणि असं ऊन आहे, खूप ऊन आहे बाबा गावाला, खूप जास्त आहे नाही का, म्हणजे असं सहन नाही होतं एवढं जास्त ऊन आहे. आग वगैरे पण लागलेले दाखवले तुम्हाला. हे बघा हे जनावरांसाठी त्यांनी गवत वगैरे लावलेलं आहे, हे कापून त्या जनावरांना टाकतात. इथे तुम्ही बघू शकता इथे नाही का कांदी वगैरे सडलेली, खराब झालेली कांदी बघू शकता इथे. खराब झालेला आहे सगळा, हा जो माल आहे ना खराब झालेला, वास येतोय त्याचा खूप. तर हे आपलं अजून एक शेत आहे, दुसरं शेत आहे, तिकडचं एक होतं, आता हे दुसरं शेत झालेलं आहे. तर काय शेतामध्ये काही सध्या नसतं. आता तुम्ही तिकडे बघू शकता बाजरी, मागे जे दिसते ना ते बाजरी आहे, ते काढून झाले, आता थोडंसं राहिले ते काढले की मग झालं शेत थंडगार. जून पर्यंत काहीच नाही लावत शेतामध्ये, चिल असतं शेत एकदम थंडगार थंडीमध्ये. तर आपण आता तिसऱ्या शेतामध्ये जाऊया आपल्या, आणि तिथे दाखवतो तुम्हाला काय लावलेले. ओके, तर चला. तर मित्रांनो आता मी चाललोय आपल्या तिसऱ्या शेतामध्ये. तर तिसऱ्या शेतामध्ये दाखवतो तुम्हाला काय लावलेलं आहे, आपण बघूया. तर चला मग. तुम्ही हा रोड बघू शकता, इथे थोडासा रोड खराब आहे, बाकी व्यवस्थित केलाय त्यांनी रोड, फक्त मध्ये मध्ये थोडंसं ठेवलेलं आहे. आता इथे इथून पुढे तुम्ही बघितलं तर ओके रोड आहे, सगळा व्यवस्थित बनवलेला आहे. आपल्या शेताला जाण्यासाठी इथून रोड आहे, डायरेक्ट गाडी जाते आतमध्ये. तर खूप छोटासा रोड आहे, आणि बघा अशी गाडी चालवावी लागते नाही का. हे बघा कशी चालवते प्रवीण माने गावठी ब्लॉगचा ओनर. आहे ठीकठाक, मला काय यातलं मधलं समजत नाही, तर तुम्हीच सांगा कशी बाजरी आलेली आहे, चांगली आहे वाईट आहे काय विषय. तर पण मला तर दिसतंय चांगली आलेली आहे बाजरी. आता आपण आलो थर्ड शेतामध्ये, तिसऱ्या शेतामध्ये. ओके, तर इथे काय लावलेलं आहे तुम्हाला दाखवलं व्हिडिओमध्ये, बाजरी लावलेली. ओके, बाजरी म्हणजे ज्याची आपण भाकरी वगैरे करतो त्याला आपण बाजरी असं म्हणतो. ओके, सगळ्यांना समजत असेल, माझे जे व्हिडिओ बनवत होते असं असतं. त्यामध्ये हे बघू शकतो तुम्ही छोटे छोटे दाणे, म्हणजेच की ज्वारीचे काय बाजरीचे असं काहीतरी असतात ते, त्यांनी आपण भाकर वगैरे बनवून खातो. तर मित्र खूप वैतागलेला आहे माझा अशा उन्हामध्ये, तुम्ही बघू शकता कसा बसलाय तो. मला पण होते चिडचिड, पण आता उठले म्हणून थोडासा फ्रेश चालूय मी. ओके, काही वाटत नाही एवढं मला. तर आता आपण जाऊया आपल्या गावामध्ये बघू थोडंसं काय बनतोय का व्हिडिओ, काय भेटतोय का आपल्याला. तर काय असं गावाकडे काय एवढं खास व्हिडिओ बनवण्यासारखं नाहीये, आपलं नॉर्मल तुम्हाला दाखवतोय शेतामध्ये काय आहे काय नाही, ह्या गोष्टी मी तुम्हाला दाखवतोय. जर कुठे शहराला सिटीमध्ये असतात त्यांना थोडंसं चांगलं वाटत असेल, पण जे खेडेगावामध्ये असतात त्यांच्यासाठी काय नवीन गोष्ट नाही, ते रोज रोज बघतात, त्यांना काय म्हणजे एवढं इंटरेस्टिंग नाही वाटणार ह्या गोष्टी. म्हणजे पुणे मुंबईला असतात जे कधी गावाला वगैरे आलेले नाहीयेत, त्यांच्यासाठी थोडंसं भारी वाटणार त्यांना, बाबा हा हे असं असतं तसं असतं, त्यांना थोडंसं समजणार. पण जे तुम्ही गावातले ना, तुम्हाला काय रोजच आहे हो, रोजच तुम्ही बघता, तुम्हाला काही नवीन गोष्ट नाही म्हणत असाल, हे काय वेड्यासारखं काही दाखवते. ओके, ज्यांचं त्यांचा बघण्याचा नजरिया. तर आता डायरेक्ट आपण जाऊया गावामध्ये. खूप थकलोय मी आता, मस्त पाणी वगैरे पिऊ आणि मग व्लॉगला सुरुवात. तर मित्रांनो आपण आलेलो आहोत आता आपल्या गावामध्ये, एंट्री झालेली आहे. तर गावामध्ये एंट्रीला तुम्ही बघू शकता असा कचरा वगैरे आहे. दुसरी गोष्ट तुम्ही बघू शकता आपली शाळा, जिल्हा परिषद तुम्ही बघू शकता, म्हणजे सरकारची शाळा आहे ही. आणि असे टेम्पो वगैरे मोठे ट्रक वगैरे लागलेले असतात आमच्या गावामध्ये. इथे महाराजांचा हे स्टॅच्यू आहे, आणि
ते आपली नवीन ग्रामपंचायत बनते गावामध्ये आमच्या, मोठी डबल मसली, हे आपल्या अप्पाचं दुकान आहे. तर मित्रांनो आम्ही आलो आमच्या गावामध्ये, तर इथे किराणा शॉप पाशी थांबलोय. तर बघू शकता गावाकडची माणसं बघा कसं थंड वगैरे प्यायला लागले ते बघा. कोल्ड्रिंक मँगो का चालले बापू, मनोगत व्यक्त करा तुमचं जरा. हो बोला हो, त्याला जायला लागले. तर मित्रांनो बापूला असं 2 शब्द तुमचं. तर तुम्हाला व्हिडिओ बघता का नाही आमचं, तुम्ही बघता की कसे वाटतात? एकदम छान. कधी आम्ही व्हिडिओ पोस्ट नाही करत. तर आता मस्त एक पाणी बॉटल घेतलेली, छोटी नाही का, छोटी दे, मोठी नको. अरे मोठी कशाला एवढी मोठी? तर एक मोठी पाणी बॉटल घेतलेली, आता खूप तहान लागलेली होती. तर आता मस्त पाणी वगैरे पिऊ. आणि तुम्ही बघू शकता माझा चेहरा खूप असं नाही का तेलगट झालेला आहे, ऑइली झालेला आहे. तर जाऊ द्या काय. हे बघा आपले बापू मोबाईल मध्ये गेम खेळतात. आपला अविनाश किराणा शॉपचा ओनर, संभाजी किराणा स्टोर्स यांच्या शॉपचं नाव आहे. तर सर्वांनी भेट द्या आणि अशी डार्लिंग वगैरे खायला चालू करा. कारण कसे तुम्ही जर नाही खाल्लं तर त्यांचा बिझनेस कसा होणार, बरोबर आहे का नाही? तर आपण अविनाशला विचारू त्यांचे थोडस धंदा वगैरे कसा होतो, कस्टमर कसे. एकदम चांगला प्रतिसाद आहे आणि आपण योग्यच रेट घेतो आणि होलसेल दरामध्ये देतो एकदम. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता ते एकदम कमी रेटमध्ये चांगली क्वालिटी, म्हणजे त्यांचे रेट वगैरे एकदम रिझनेबल आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणलं तर त्यांच्या शॉपमध्ये भरपूर अशा व्हरायटीज बघू शकता तुम्ही. त्यांच्यापाशी चॉकलेट पासून ते कोल्ड्रिंक्स पर्यंत, कोल्ड्रिंक्स पासून ते साखर, चाय पत्ती, ह्या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. तुम्ही तिकडे बघू शकता एग पण त्यांच्यापाशी अवेलेबल आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट त्यांच्यापाशी अवेलेबल आहे, तुम्ही बघू शकता. तर जे कोणी निलंगा वगैरेवरून येतात त्यांना वगैरे थोडंसं ऊन वगैरे लागतं तरी इथे थांबत जा. इथे बसायला पण त्यांनी एक स्पेस दिलेला आहे, डेस्क वगैरे दिलेला आहे. तिथे बसून तुम्ही मस्त आपलं कोल्ड्रिंक वगैरे पिऊ शकता. आणि अविनाशचा डेली सेल किती होतो आपण याच्यावरती थोडंसं त्यांना विचारूया. तर थोडंसं एक अंदाज. डेली सेल 3 ते 4 हजार होतो धंदा सर. ओके, म्हणजे गावामध्ये पण आपण बघू शकता की चांगलं म्हणजे इन्कम आहे. जर तुम्ही लक्ष देऊन सगळ्या गोष्टी केला तर गावामध्ये पण चांगला पैसा तुम्ही कमवू शकता. आता यांचं किराणा दुकान आहे तर चांगलं इन्कम करतात ते. तर हे आपले स्वामी आपले होलसेल ते असे गावामध्ये छोटे छोटे दुकानं असतात, त्यांना ते सप्लाय करतात आपलं होलसेल मध्ये किराणा वगैरे. तर स्वामींना विचारू त्यांचा कसा आहे बिझनेस वगैरे. तर स्वामी तुम्ही थोडंसं सांगा बरं. त्याला महाराज काय सांगायचं तुम्हाला माहिती सांगा म्हणजे कसं, किती दिवसात किती दुकानं फिरता? 2-3 गावं फिरता तुम्ही विचार मग सांगता. किती दुकानं फिरता स्वामी डेलीचे? तुम्ही किती गावं फिरता रोजचे? 2-3 गावं, 3 गावं. 3 गावं फिरतात. आणि 3 गावं म्हणजे जवळपास किती दुकानं असतात त्यामध्ये? किती दुकानं कव्हर त्या गावात 5-6 दुकानं जाते. एका गावामध्ये 5-6 दुकानं असतात. तर ते कसे फिरतात ते आधी आम्ही लहान होतो नाही का, तेव्हा ते 2 व्हीलर वरती जो लुना असतो त्याच्यावरती ते किराणा वगैरे घेऊन यायचे. तर त्यांनी तो काही बिझनेस सोडला नाही, त्यामध्ये प्रगती करत त्यांनी चांगलं आता मोठं ग्रो केलेलं आहे. त्यांचं निलंगा येथे मोठं शॉप पण आहे होलसेल किराणाचं. तर तुम्हाला टेम्पो दाखवतो मी त्यांचा. तर हा टेम्पो दिसतोय का मित्रांनो, हा त्यांचा टेम्पो आहे. ते आधी 2 व्हीलर वरती म्हणजे आपलं लुनावरती ते फिरायचे वगैरे सगळ्या गोष्टी. तर त्यांनी तो बिझनेस बंद न करता तो चालू ठेवला, त्यामध्ये प्रगती करत ते आता इथे बघू शकता हा टेम्पो पर्यंत गेलेले आहेत ते. आणि एक मोठं त्यांनी निलंगामध्ये एक होलसेल शॉप पण ओपन केलेला आहे. आणि हे आमच्या गावचे आहेत विवेक जुडबळे, म्हणजे माझे क्लासमेट. विवेक माझा क्लासमेट आहे. तुम्ही बघू शकता चॉकलेट बॉय कसा पाणी वगैरे पितोय. पाणी ठेव, मला पण प्यायचंय बाबा. तर याला एक चष्मा लागलेला आहे मित्रांनो, आंधळा आहे हा. आणि दुसरी गोष्ट, गावाकडची पोरं पण बघा तुम्ही म्हणजे अशी एकदम क्लास राहतात. आता विवेक बघा तुम्ही, चप्पल पासून ते टी शर्ट, चष्मा, हातामध्ये गाडी, या सगळ्या गोष्टी बघा एकदम सुधारणा झालेली आहे. आता विवेकजीला बघून खूप जण हे करतात. का बापू आणि विवेक बघा तुम्ही स्मार्ट बॉय. तर मित्रांनो हा मोबाईल तुम्ही बघू शकता 16 म्हणजे विवेक 17 फोन आहे हा. विवेक असं काय फोटो वगैरे त्याला इंटरेस्ट नाही तरी त्यांनी बघा 17 म्हणजे त्याची अपेक्षा हवा एक त्याचं काय म्हणतात. विवेकजीचं विचारू आयफोन घेऊन त्यांना कसं वाटतंय. आता थांबच्या सेल्फी चालू करत.
काय नाही उगा घेतलं शौक होता मग घेतलो घरी नेऊन ठेवायचं आता काय आणि आमच्या गावचे आता माननीय श्री भावी सरपंच सिद्धूजी माने यांचं ज्येष्ठ आत्ताच आगमन झालंय आणि ह्या आगमनात सिद्धू याला काय वाटतंय आज पाठवता काय कुठे गेला होता तिकडे जावा नाही आपली दोन्ही मनोगत व्यक्त करा सर नाही नुकसानीचा चालू आहे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हे आपले सिद्धू भैया म्हणजे गावचे गाई म्हशी हे ते व्यापार करतात. तर त्यांना आपण विचारू की बाबा गावामध्ये राहून तुम्ही म्हणजे कसा व्यापार सुरू आहे तुमचा, ते लाजत आहेत खूप हसतात ते बघा. तर व्यापार कसा सुरू आहे तुमचा विवेक सांगते नको नको काही ते खूप लाजत आहेत ते काही सांगत नाही. तर आपण विवेकजीला विचारू आता आयफोन घेऊन कसं वाटतंय. आयफोन घेऊन काय दोघा काळ्याचं गोरं करणं आणि गोऱ्याचं काळं करणं हेच यात फरक आहे आयफोन मध्ये. आला ना ब्लॅक बॉय आन्सरवाडचा काय कटिंग काय पद्धत ही बघा वरचीवर आमची परंपरा. आपलं मनोगत काय वाटतं असली कटिंग करून तुम्हाला. तुझ्यावर तर भारीच भाजन भारी आहे म्हण बघा उलट बोलायचं तुम्हीच पण राहिली नाही आजकालच्या पोरवात. भारीच आहे की भारी आहे आजकालच्या पोरवाला संस्कार नावाची चीजच नाही यार. बारीक काय करावं नाही मी पडला बुवा सकाळी तर पाय मोडला पार. अरे थांब संस्कार नावाची गोष्ट नाही. आता कसं उरमुट बोलते बघा हा मुलगा काळा बोर आहे दिसाला. माझे केस बारीक आहेत तुमचे बघा एवढेच काढला एवढे ठुला काय आमच्याकडे बारकाला द्यायला पैसे नव्हते मी थोडेच काढला. हे आमचा आमच्यावर वापरला आणि काय कटिंग तर मित्रांनो आता आम्ही पाणी वगैरे पिऊन झालेलं आहे, इथं थोडस मनोरंजन झालेलं आहे. तर आता आम्ही चाललोय शाळेमध्ये. म्हणजे शाळेमध्ये कशासाठी तर तिथे बॉल काय फुटबॉल काहीतरी खेळतात, व्हॉलीबॉल खेळतात ते. शिक्षित काय असते आपला प्रवीण माने व्हॉलीबॉल खेळण्यासाठी जाणार आहोत आपण. मला गाडी चालवा. रोज व्हॉलीबॉल खेळ जातो आमच्या इथे विविध प्रकारचे खेळ खेळले जातात. तर त्याच्यामध्ये व्हॉलीबॉल आहे, क्रिकेट खेळ आहे, तर जवळपास हॉकी खेळली जाते आणि बॅडमिंटन खेळलं जातं, क्रिकेट खेळलं जाते. पण सर्वांचं आवडतं जे आहे ते व्हॉलीबॉल आहे. तर आता तेच खेळायचे. तर मित्रांनो आता आपण शाळेपाशी पोहोचलेलो आहे. तर इथे बघू शकता ही आमची शाळा आणि शाळेमध्ये शिक्षणापेक्षा जास्त खेळच खेळली जास्त जातात जास्त करून. तर प्लेयर्स बघू कोण कोण आहे. तर आपला हा एक प्लेअर आहे छोटासा, हा प्रवीण माने. मित्रांनो इथे बघू शकता इथे फोटोशूट सुरू आहे आपला विवेकचा. विवेक फोटो काढतोय आणि हा फोटो काढतोय. अमित फोटो काढतोय. पोच देतो अभिगुण आपल्या. आणि मी आत्ता चालतो आन्सरवाडला पुण्याहून अभिला भेटायला. मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथेच थांबवू. तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला. मला तर काही चांगला नाही वाटला माझा ब्लॉग, कारण एवढं काही खास नव्हतं ब्लॉग मध्ये आजचा. तर नंतरचा ब्लॉग यापेक्षा चांगला बनवण्याचा मी प्रयत्न करेल. पण कसा पण काढलाय ठीक-ठाक काढलाय ओके. तर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, नसून आवडला तर डिसलाईक करा, काही प्रॉब्लेम नाही. कारण मी काय फेमसाठी व्हिडिओ वगैरे नाही काढत ते पहिली गोष्ट. तर सबस्क्राईब करायचं असेल तर करा किंवा नका करू, असं काय मी हे नाही करत ते. आवडत असेल तर करा ओके. तर आजच्या ब्लॉग मध्ये आपण इथेच थांबू. तर नेक्स्ट ब्लॉग मध्ये लवकरच भेटूया. नेक्स्ट ब्लॉग यापेक्षा जरा क्वालिटी काढण्याचा प्रयत्न करून, कारण मला खूप दिवस झाले मी ब्लॉग वगैरे पोस्ट नव्हतं केला, म्हणून थोडंसं विसरल्यागत झालेलं आहे. तर तरी तुम्ही समजून घ्या. तर भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. आणि हा आपला प्रवीण माने, हा डेलीचे आपले म्हणजे महाराष्ट्रामध्ये पहिला असा ब्लॉगर आहे जो डेली म्हणजे रोज ब्लॉग पोस्ट करतोच म्हणजे करतोच. तर याच्या ब्लॉगला पण चॅनलला जाऊन तुम्ही चेक करू शकता. माने गावठी ब्लॉग असं याच्या चॅनलचं नाव आहे.
डेली रोज काही ना काही तो व्लॉग म्हणजे पोस्ट करतच असतो. एक दिवस मला करायला एवढा वेळ लागला, एवढे कष्ट करावे लागले, तर हा रोज कसं करत असेल याचा पण विचार करून त्याला पण थोडंसं सपोर्ट करा तुम्ही. तर भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. मी त्याच्या चॅनलची लिंक इथं खाली टाकेल, माझ्या चॅनलच्या खाली लिंक टाकेल, त्याच्यावरती क्लिक करून त्याचे पण ब्लॉग्स तुम्ही चेक करू शकता. धन्यवाद, बाय, गुड